पोट साफ होत नाही आहे किंवा स्टूल्स ना म्हणजे शीला कडक होते, त्याचप्रमाणे मूळव्याधाचा त्रास असतो, त्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम खूप जणांना जाणवतो. आणि इवन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा खूप जणींना कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होतो. ऑफकोर्स प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन होण्याचं एक कारण असतं, ते म्हणजे प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन वाढलेला असतो. तरीसुद्धा सगळ्या जणींना मी हा उपाय करायला सांगतो आणि त्याचा खूप छान फायदा होतो. खूप सोपा उपाय आहे. तुम्हाला फक्त रात्री झोपताना अर्धा ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 किंवा 1.5 चमचा गाईचं तूप आहे ते ॲड करायचं आहे आणि ते पाणी रात्री झोपताना प्यायचं आहे. तुम्ही हा उपाय आहे तो डेली बेसिसवर सुद्धा करू शकता, जेणेकरून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तूप आहे, गाईचं तूप आहे, हे त्रिदोष बॅलन्स करतं, म्हणजे वात, पित्त आणि कफ. त्यामुळे तुम्ही जे काही दिवसभरात खाल्लेलं आहे ते इझिली पुढे पास होण्यासाठी मदत होते. आपल्या इंटेस्टाईन्सना म्हणजे आपल्या आतड्यांना एक ल्युब्रिकेशन मिळतं, वंगण मिळतं आणि त्याचा खूप छान फायदा होतो. ऑफकोर्स हा उपाय आहे तो डेली बेसिसवर करूच शकता, पण तुम्हाला तुमच्या डायटरी चेंजेसमध्ये सुद्धा छान लक्ष देण्याची गरज असते. कधी कधी आपण दिवसभर काहीतरी मैद्याचं खातो, म्हणजे जसं की बिस्किट्स किंवा बेकरी प्रोडक्ट्स. इवन काही जणांना गव्हापासून म्हणजे चपाती वगैरे खाल्ल्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होतो. सो अशा केसेसमध्ये तुम्ही मिलेट्सला स्विच करू शकता. त्याचप्रमाणे ह्या गाईच्या तुपाचा वापरसुद्धा तुम्ही तुमच्या दिवसाभरात तुम्ही जे काही खाताय त्यामध्ये सुद्धा थोडा थोडा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे हा कमी होईल. आणि इनकेस जर कोणाला काही कार्डियक एलिमेंट्स असतील, जसं की कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे किंवा काही हार्ट इश्यूज असतील, तर तुम्ही तुमच्या कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्याने गाईच्या तुपाचा आहारामध्ये समावेश करू शकता.